आणि त्या मतमोजणीमध्ये मंचर शहरात आम्ही जे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे 8 उमेदवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शरदचंद्र पवार गटाचे 4 उमेदवार असे 12 उमेदवार होते आणि नगराध्यक्ष पदासाठी आमच्या रजनीगंधा राजाराम बानकेले या उमेदवार होत्या। या सर्वांमध्ये नगरसेवक पदासाठी आमचे वसंतराव बानखिले मशाल या चिन्हावरती शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे विजयी झालेत आणि तुतारीमधनं शरदचंद्र पवार गटाच्या आमच्या दिलीप बानकेले यांच्या सुनबाई त्या विजयी झालेल्या आहेत। असे 2 उमेदवार आमचे 12 पैकी विजयी झालेत, परंतु नगराध्यक्ष पदाचे उमेदवार माझी कन्या रजनीगंधा बानकेले ही खूप मोठ्या मताधिक्यानं आमचा पराभव त्या ठिकाणी झालेला आहे। गेल्या 42 वर्षे या मंचर शहरात आणि तालुक्यात परिसरामध्ये मी चांगल्या प्रकारे समाजाची कामं करत आलेलो आहे, परंतु त्या याच्यात आत्ताच्या निवडणुकीमध्ये पाहिलं तर आतापर्यंत झालेल्या निवडणुका आत्ताच्या निवडणुका याच्यामध्ये प्रचंड खूप मोठा फरक आपल्याला जाणवतो। पैशाचा प्रचंड वापर झालेला आहे, लाचारी आहे, भ्रष्टाचारी लोकांना लोक कशा पद्धतीनं मदत करतात हे सगळं पाहिल्यानंतर जो काय आमचा पराभव झाला त्या पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारून मी माझ्या जिल्हा संघटक पदाचा राजीनामा आमचे संपर्क प्रमुख माननीय सचिनजी आहेर साहेब यांच्याकडे पाठवलेला आहे आणि त्याच्यातनं मला त्यांनी त्या पदातनं कार्यमुक्त करावं अशी विनंती मी त्यांना केलेली आहे। आता तुमची पुढची रणनीती कशी असणार आहे आणि जनतेला काय सांगाल तुम्ही? पाहिजे मंचर हे शेवटी माझं गाव आहे। शेवटी आई वडिलांनी मुलाला किती झिडकारलं, किती काय केलं, लोकांनी मला कशी वागणूक दिली आणि कसंही योगदान दिलं तरी यापूर्वी मला चांगल्या प्रकारे मंचरकरांनी योगदान दिलेलं आहे। ठीक आहे, एखाद्या वेळेला माझ्याकडनं काही चुका झाल्या असतील त्याची मला शिक्षा मंचरकरांनी दिली असेल किंवा कुठेतरी पैशाला काही प्रमाणामध्ये भूलथापांना बळी पडून तो प्रकार झाला असेल, पण यापुढे देखील मंचरकरांच्या सेवेमध्ये मी सदैव तत्पर राहील। माझं समाजकार्य, माझं गोरगरिबांची सेवा यापुढे देखील मी अशाच प्रकारे करत राहील आणि ज्या मतदारांनी प्रामाणिकपणानं माझा अर्धा कप चहा न पिता सुद्धा मला मतदान केलेलं आहे आणि ज्या लोकांनी मतदान केलं नाही अशा सर्वांचाच मी आपल्या माध्यमातून त्यांचे मनापासून आभार मानतो, त्यांना धन्यवाद देतो आणि पुढील काळात मी माझं समाजसेवेचं व्रत असंच कायम चालू ठेवणार आहे।